नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत कलाची कशी समजूत घालतो, तिची काळजी घेतो. इनडायरेक्टली तो भांडत जरी असला तरी कलाबद्दल त्याला काळजी वाटत आहे आणि हे सगळं आबांच्या भीतीनं करत असला तरी काही गोष्टी तो मनापासून करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अद्वैतला कला म्हणत असते की अद्वैत, असं भरल्या घरात भरल्या ताटावरून उठून येणं योग्य नाही. तुला माहिती आहे ना, सकाळचा ब्रेकफास्ट आपण सगळेजण एकत्र करत असतो. मग तू असं का केलंस अद्वैत, असं म्हणत ती अद्वैतची समजूत घालत असते. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणतो की तू मध्ये पडू नकोस, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. मी मॅनेज करत होतो ना, मी नव्हतं ना सांगितलं कोणाला. मग तू का मध्ये चोंबडापणा केलास, तू का सांगितलंस घरी सगळ्यांना. तेव्हा कला म्हणते की अरे अद्वैत, तुझ्या लक्षात नाही आलेलं, ही चुकीचं होतं. माझ्यासमोर चुकीचं घडतंय, तू त्यांच्या नावावर पेड्या केलेत आणि असं तुम्हाला वाटेल ते बोलत आहेत तुला. ही गोष्ट काही मला पटत नव्हती, म्हणून मी हे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, एकतर माझ्या रूममध्ये आलेली आहेस आणि त्यामुळं माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुला ना खूप सायची सवय लागलेली आहे. तू लांब राहा माझ्या सगळ्यापासून, तू नको यूजमध्ये, कारण सगळं हे माझं आहे. तेव्हा कला म्हणते, हो सगळं तुझंच आहे, तुझं सगळं तुझं आहे, कारण तुला दुसरं काही सुचतच नाही ना. त्यामुळं या सगळ्या गोष्टींवर तुझाच अधिकार आहे. बरोबर आहे, रूम तुझी आहे, सगळं तुझं आहे, घर तुझं आहे, माणसं तुझी आहेत. मी काय, माझा काही संबंध नाही आहे या लोकांशी. बरोबर आहे ना. कला पण खूप चिडलेली असते. अद्वैत तिला बोलत असतो, माझ्या घरात आलेले आहे, आबांमुळं हे सगळं झालेलं आहे. आणि कलाला अद्वैत म्हणतो, जा तू माझ्या आयुष्यातून, त्याशिवाय माझं आयुष्य सुखाने जगणार नाही मी, असं म्हणत तो कलावरती ओरडत असतो. कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कला रडत असते. सुरुवातीला कला अद्वैतला विरोध करत असते, पण अद्वैत म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा माझा काही संबंध नाही, त्यामुळं तू माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खुपसायचं नाही. मी सांगितलं ना, मला यायचं नाही, जा तू आत्ताच्या आत्ता बाहेर, मला नाही यायचं आणि मला तुझ्याशी कोणत्याही विषयावर वादही घालायचा नाही आणि बोलायचंही नाही. कलाला मात्र रडू आलेलं असतं. कला रडत असते, बिचारीला वाईट वाटत असतं आणि अद्वैत मात्र तिच्याशी चुकीच्या पद्धतीनंच वागत असतो. कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत मात्र ऐकायला तयारच नसतो. कला रडत रडत तिथून तशीच रूमच्या बाहेर जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो, जा जा, नको यूज परत, सांगितले ना तुला. अद्वैत पण खूप चिडलेला असतो. तो रागावूनच तिच्यावरती बोलत असतो. त्यावेळी मात्र कलाला पण खूपच वाईट वाटत असतं. अद्वैतचं हे बोलणं ऐकून कला रागाने तिथून निघून जाते. बिचारीला रडू येत असतं, पण हे सगळं जे काही घडत असतं त्याच्यामध्ये कलाची काहीच चूक नसते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम हा कॅफेमध्ये आलेला असतो, जिथे काजल असते. काजल टेबल खूप छान अरेंज करत असते, सगळं आवरत असते, तिचं जॉब ओव्हरऑल छान चाललेलं असतो. परंतु काजलला पाहून इकडे सोहमला खूप छान वाटतं. सोहम म्हणतो, असंच जरा मैत्री जपायला पण शिकलं पाहिजे ना हिने, असं तो बोलत असतो. त्याला वाटत असतं की काजल माझा फोन उचलत नाही आहे, ती माझ्याशी बोलत नाही आहे. तेवढ्यात काजलने मोबाईल बाहेर काढलेला असतो. सोहमला असं वाटू लागतं की ती त्यालाच फोन करते, पण सोहमला काही काजल फोन करत नसते. तिचं असं म्हणणं असतं की पक्या, माझा बाईकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, मला मिळाली आहे बाईक. सोहमला वाईट वाटू लागतं. सोहम म्हणतो, हे काय आहे, मी हिच्यासाठी एवढं करतो, हिला साधं माझ्याशी बोलावंही वाटत नाही, हिच्याकडे वेळ आहे तरीही ही माझ्याशी बोलत नाही, असं सोहमला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, सोहम रागाने तिथून निघून जाऊ लागतो. त्याला वाईट वाटत असतं की मी हिच्यासाठी एवढं केलेलं आहे, पण याला या गोष्टीचं काहीच वाटत नाही, असं सोहमचं म्हणणं असतं. परंतु सोहमची कितीही मनाची समजूत सोहमने घातली तरी त्याच्या मनातल्या शंका काही दूर होत नसतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्याला पाहायला मिळतं संध्याकाळी कला अंजूला सांगते की तू जाऊन झोप, मी आहे, अद्वैत साहेब कधी येतील तेव्हा त्यांना मी जेवायला वाढेल, तू नको काळजी करू, असं कलाने सांगितलेलं असतं. मग अंजू पण झोपायला जाते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अंजू झोपायला गेलेली असते आणि इकडे कला अद्वैतसाठी जेवण वाढते. म्हणजे अद्वैत आलेला असतो आणि अद्वैतसाठी जेवण वाढणं गरजेचं असतं, म्हणून ती त्याचं ताट बनवते. पण अद्वैत येतो आणि कलाने वाढलेलं ताट बघतो आणि म्हणतो की नको आहे मला कोणी वाढलेलं, माझे हात आहेत, माझे मी घेईल, असं म्हणत तो ओरडतच कलावरती जेवायला नको म्हणतो. कला पण रागाने ताट उचलते आणि किचनमध्ये घेऊन जाते आणि अद्वैत म्हणतो, काय आहे ही, जरा आग्रह करायचा ना मला, जेव म्हणून, एकतर मी सकाळपासून उपाशी आहे. पण नाही, हिनं काहीच बोलली नाही. तर कला आता ते ताट
घेऊन किचनमध्ये गेलेली असते आणि वरती रूमकडे चाललेली असते. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत ते किचनमधलं जे ताट आहे ते घेतो. तेव्हा कलाचं असं म्हणणं येतं की नाही, आत्ता तू मला सांगितलं होतं की नाही तुला नको आहे जेवण, मग कशाला घेतोस तू, मग नको ना खाऊस, असं कलाचं म्हणणं असतं. परंतु अद्वैत म्हणतो मला आता खायचं आहे, माझं घर आहे. त्यावेळेस कला म्हणते हो, घर तुझं आहे, माणसं तुझे आहेत, रूम तुझे, सगळं तुझं आहे, माझं असं काहीच नाही अद्वैत, ते मलाही माहिती आहे. मग कला अद्वैतच्या हातातलं ते ताट खेचून घेत असते, पण अद्वैतही खेचत असतो. त्या दोघांची चांगलीच भांडणं लागलेली असतात. अद्वैतला कळतही नसतं की तो तिच्याशी कोणत्या गोष्टीवरनं भांडतोय. अगदी लहान मुलांसारखी दोघांची भांडणं सुरू असतात. त्याचवेळी आबा तिथे येतात आणि आबा म्हणतात काय चाललं आहे अद्वैता, अहो अगं किती भांडताय तुम्ही दोघंजण, रूमपर्यंत आतमध्ये आवाज आला, मी किती वेळा सांगितले तुम्हाला असं भांडत राहायचं नाही म्हणून. तर कला सांगते आबा मी खूप चांगल्या भावनेने अद्वैतला जेवायला वाढलं होतं, पण अद्वैत काय म्हणाला की मला नाही जेवायचं तुझ्या हातून वाढलेल्या ताटामध्ये, माझी मी जेवेल. पण आजोबा मला असं वाटतं की हे अन्न आता वाया जाणार की नाही, म्हणून मी त्याला बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो काही ऐकायला तयारच नाही, असं अद्वैतला कला बाबांना सांगू लागते. आबा म्हणतात की कला अद्वैत तू विसरलास का, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि आपल्या घरामध्ये आपण त्याची कधीच हेळसांड करत नाही आणि त्याचं तेवढा ते जपलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता किचनमध्येच असते, अद्वैत ती प्लेट घेऊन जेवायला बसलेला असतो. कला मात्र अद्वैतकडे एकटक पाहत असते. अद्वैत शांतच असतो आणि कलाकडे न पाहता त्याची तो खायचं काम करत असतो. इकडे सोहम रूममध्ये झोपलेला असतो, पण त्याच्या डोळ्यासमोरून काजलचा चेहरा काही जात नाही. काजलने जेव्हा गाडी रिपेअर केलेली असते तो दिवस सोहमला आठवतो आणि सोहम जागा होतो. सोहम आता पेंटिंग करायला घेतो आणि जेव्हा तो पेंटिंग करू लागतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एकच चेहरा असतो, तो म्हणजे काजलचा. आणि तो काजलचा चेहरा पाहून आता चित्र काढायला घेत आहे. तो म्हणतो की मला कळतच नाही आहे हे सगळं माझ्याबरोबर काय होतं आहे आणि कशासाठी होतं आहे, हा प्रश्न आता सोहमला पडलेला असतो. पण सोहम आता काजलचं चित्र काढायला घेत आहे, त्याला खूप छान वाटत आहे, हे सगळं तो आनंदाने करत आहे. पण कुठंतरी मनात भीती आहे की ही काजल आपल्याशी बोलतही नाही, उद्या काय परिणाम होतील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत रूममध्ये गेलेला आहे, कला तिथं आलेली आहे. कला आवरून घेते आणि रूममधलं तिचं अंथरूण पांघरूण उचलते आणि ती खाली जाऊ लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू खाली कशाला चाललेली आहेस, तू बाहेर का चालली, कुठं चाललीस ते सांग मला, पुन्हा आबा रागवतील मला, लक्षात येते का तुझ्या. कला म्हणते जाऊ दे ना, तुझी रूम आहे, तुझी तू काय पण कर, मी या रूममध्ये थांबणार नाही, मी चालले खाली झोपायला. त्यावरती अद्वैतचं असं म्हणणं असतं की प्लीज असं नको करू ना, असं म्हणत अद्वैत तिची समजूत घालू लागतो. पण कला काही ऐकायला तयार नसते. कला तसंच तिचा पांघरूण आणि उशी घेऊन हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये सोफ्यावरती झोपी जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ही तिथे आलेला असतो. अद्वैत ही त्याचं पांघरूण घेऊन आलेला असतो आणि तोही सोफ्यावरती झोपी जातो, कारण कला अद्वैतला माहिती असतं की कला खाली झोपली किंवा सोफ्यावर झोपली तर तिची पाठ दुखते. मागच्या वेळेस ही तेच घडलेलं असतं, म्हणून अद्वैत तिची काळजी घेत असतो. पण कला पण आज हट्टाला पेटलेली असते. ती म्हणत असते की नाही, मी अजिबात ऐकणार नाही, मी इथेच थांबणार आहे आणि मला तुझ्याबरोबर कुठेच यायचं नाही, असं हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला म्हणते आता काय, आणि त्या दोघांचं सुरू असतं. अद्वैत सोफ्यावर झोपलेला असतो, कला पण डोळे उघडून पाहते का नाही ते पाहत असतो, कारण तोही हळूच डोळे उघडून कलाकडे पाहत असतो. तेव्हा कला जागी होते. तेव्हा अद्वैत म्हणतो काय चाललं तुझं हे, कशासाठी एवढा गोंधळ करतेस. तेव्हा कला म्हणते गोंधळ मी करत नाही आहे, गोंधळ तर तूच करत आहेस, कारण तूच मोठमोठ्याने बोलत आहे. आणि त्याचवेळी सरोजच्या बेडरूममध्ये आवाज जातो. सरोज ही चिडलेली असते आणि इकडे कला आणि अद्वैतमध्ये जोरदार भांडण सुरू असतं. मी येणार नाही, तुझी रूम आहे, तुझी तू जा, तुझी तू निवांत राहा. अद्वैत ऐकायला तयार नसतो आणि कला अद्वैतला जा म्हणून सांगत असते. ती त्या क्षणी उठते आणि अद्वैतच्या जवळ येते आणि अद्वैतच्या मिठीमध्ये ती पडलेली असते आणि नेमकी सरोज त्या तिथे येते आणि सरोज त्या दोघांना या नको त्या अवस्थेत पाहते. तेव्हा तिला धक्का बसलेला असतो, कारण अद्वैत आणि कला यांची जवळी खूपच वाढत आहे.
या गोष्टीचा सरोजला कुठंतरी राग येत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला सोप्यावरच झोपलेले असतात आणि त्याचबरोबर ते एकमेकांकडे पाहत असतात. आता कला अद्वैतकडे पाहते, अद्वैत कलाकडे पाहतो आणि त्याचबरोबर ते दोघांची नजरानजर होते आणि त्यांना कळतं की झोपायचं नाटक केलं जाते. म्हणून अद्वैत कलाला म्हणत असतो आणि त्यावेळी कला आता उठलेली असते आणि ती अद्वैतच्या मिठीत पडलेली असते आणि नेमकं त्याच वेळी सरोज तिथे येते आणि अद्वैत कलाला असं एकमेकांच्या जवळ आलेलं पाहून सरोजची मात्र वाट लागते. सरोज काहीच बोलत नाही, फक्त ओरडते, अद्वैत कला कळते का तुम्हाला? कारण तिला कलावरती अधिकार दाखवणं एवढं गरजेचं वाटत नसतं. तिचं असं म्हणणं असतं की ती फॅमिली चुकीची आहे, पण कला आज जे काही करत आहे त्यामुळं चांगलं तरी झालेलं आहे. आता सरोज ओरडते आणि त्या दोघांना भानावर आणते. अद्वैत आणि कला एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात, पण सरोजच्या बोलण्यानं ते भानावरती येतात. त्यानंतर कला अद्वैतला म्हणते की हो बरोबर आहे आणि काहीही झालं तरी मला माहिती आहे की हे सगळं कशामुळं होतं, असं कला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज तिथं आलेली आहे. सरोज त्या दोघांना पाहते तेव्हा तिलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी अद्वैत तुझं चुकतंय आणि तू असं वागायला नको आहे. या घरचा तू जबाबदार आहेस ना, मग हे शोभतं का तुला असं वागणं, असं सरोज सांगत असते. तेव्हा अद्वैत मात्र शांतच असतो. सरोज तिथून निघून जाते आणि अद्वैत कलाकडे पाहू लागतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला पेपरमधलं कोडं सोडवत असते, शब्द कोडं सोडवत असते. त्यावेळेस तिला शब्द असा हवा असतो ज्याच्या नाकावरती राग असतो आणि गरज पडली तर तो दुसऱ्याचे कान पिळतो. तर अद्वैत तिला म्हणतो लिह कला, आणि तो मुद्दामच असं म्हणलेलं असतं. हे पण कलाला चांगलंच माहिती असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत दोघं पण एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत तिथे येतो आणि तो खाली येऊन बसतो. कलाला धक्का बसतो. अद्वैत तर आता इकडे खाली आलेला आहे आणि तो कलाच्या शेजारी झोपायला आलेला आहे. तो तिच्या शेजारी बसलेला असतो. त्याला कंटाळा आलेला असतो. तेव्हा तो कलाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जातो. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर उठ, तू वरती जाऊन झोप. परंतु अद्वैत मात्र हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणतो की नाही, मीच का प्रत्येक वेळेस तुझं ऐकायचं, असं म्हणत तो हट्टीपणा करतो आणि कलाच्या मांडीवरती झोपी जातो. कलाला मात्र छान वाटत असतं, परंतु अद्वैतला याबद्दल काहीच माहिती नसतं. कला मात्र रात्रभर तिथे बेडला टेकून बसलेली असते आणि ती तशीच झोपी जाते. कला विचार करत असते की मी कुठं झोपणार आहे, परंतु कलाला आता या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसतं. ती सोप्याला चिकटून तशीच झोपी जाते आणि दुसऱ्या